आज विधानसभेमध्ये एक निवेदन करून मी संपूर्ण सभागृहाला अवगत केलं आणि आता आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रालाही ही गोड बातमी पोहोचवण्यासाठी मी इथे उभा आहे। महाराष्ट्र सरकारने हे ठरवलंय आणि त्या दिशेने पुढची मार्गक्रमणा सुद्धा केली आहे। स्वतःचं महाराष्ट्र सरकारचं असं एक राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय हे आता मुंबईत होणार आहे। आजपर्यंत राज्य सरकारचं 100% मालकीचं राज्यस्तरीय असं कल्चरल सेंटर आणि म्युझियम हे राज्यात निर्माण झालं नव्हतं। आम्ही आता तो निर्णय केला आहे की राज्यस्तरीय म्युझियम आणि राज्य कल्चरल सेंटर राज्य सांस्कृतिक केंद्र हे त्या ठिकाणी MMRDAच्या क्षेत्रात येणारं वांद्रा कुर्ला संकुलातील मौजे वांद्रे सर्वे नंबर 341 नगरभू क्रमांक 629 या 14,418 स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर हे सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालय येणार। मुंबईमध्ये स्टेट कल्चरल सेंटर अँड स्टेट म्युझियम हे आता उभारण्यात येणार आहे। पर्यटनाला प्रोत्साहन देणं भाग आहेच, पण आपलं महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक कला या सगळ्यांनी खूप संपन्न आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी तर तालुक्यात सुद्धा लोककला आणि लोकवाद्य आहेत। या लोकवाद्य कलाकारांना सुद्धा हक्काचं व्यासपीठ आणि ते सुद्धा विकसित मिळावं म्हणून ऑडिटोरियम पण असेल, रिसर्च करणाऱ्यांना रिसर्च सेंटर असेल, कला दालनं असतील, इंटरॅक्टिव्ह अशा पद्धतीचं म्युझियम टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल। एक मोठा प्लॅन त्यातला करण्यासाठी एका विशिष्ट कंपनीला काम देण्याचं जे यात पारंगत आहे याबद्दलची पारदर्शक प्रक्रिया केली जाईल। महसूल विभागाचा भूखंड आता सांस्कृतिक विभागाला या सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालयासाठी हस्तांतरित होतोय आणि काही महिन्यातच आपण त्याचं भूमिपूजन करू। राज्यातल्या परंपरागत होत चाललेल्या पोशाख वेशभूषा त्या ठिकाणी श्रमिकांच्या मेहनतीतून निर्माण झालेली कलाकृती, साहित्य, कविता, ओवी, गीत, नृत्य, संगीत असं सर्वंकष बरोबरीने आपल्या राज्याच्या इतिहास येणाऱ्या सर्वच गोष्टी, महापुरुष, राज्यात काम केलेले आतापर्यंतचे महानुभाव, राज्यात झालेले मुख्यमंत्री, राज्यातनं उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय राज्यस्तरीय चळवळी, राज्याचा इतिहास सांगणारे राजे रजवाडे घराणी, ऐतिहासिक दाखले, शिल्पकला, वस्तुकला, हस्तकला, त्या ठिकाणी दुर्मिळ चित्र, पेंटिंग्स असा सर्वंकष एक खूप मोठा विचार करून पहिल्यांदाच हे सांस्कृतिक केंद्र आणि वस्तू संग्रहालय राज्याचं होतोय। ही गोड बातमी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। खरं तर यासाठी भूखंड आता आपण मिळवला। गेल्या 3 महिन्यामधल्या कार्यकाळातलं आमच्या विभागाचं आणि माझं यश आहे की BKCतल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राजवळ हे केंद्र उभं करण्याचं आम्ही ठरवलं
आणि म्हणून आता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होते आहे. त्याच्यावर असलेलं आरक्षण बदललं जाईल. बरोबरीने सायमल्टेनियसली त्याच्यावर काय गोष्टी त्या ठिकाणी प्रदर्शित केला पाहिजे याचा एक विशेष अभ्यास गट त्याचा अभ्यास करील. सायमल्टेनियसली त्याच काळात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी उभी राहील. कल्पना अशी आहे 3 महिन्यानंतर प्रयत्न असा राहील की 3 महिन्यानंतर त्याचं भूमिपूजन करावं आणि जी वास्तुविशारद आणि या विभागातले एक्सपर्ट, कारण जगात आपण कुठेही गेलो तर त्या शहराची त्या देशाची ओळख हे ती म्युझियम सांगते आणि त्यामुळे काय पद्धतीचं चित्र वास्तुविशारद समोर देत आहेत त्याच्यावरचा कार्यकाल त्याचा ठरेल. पण ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असलं पाहिजे. जसं आता वाघनखं आपण आणलीत तर तसंच जे काही एक्सचेंज कार्यक्रम जगात चालतात त्या एक्सचेंज कार्यक्रमाला तिथली शिल्प, तिथलं चित्र, तिथलं ऐतिहासिक वास्तू, दस्तावेज, कागदपत्र, गॅझेटरीज याला डिस्प्ले करणारी लागणारी अत्याधुनिक व्यवस्था याचा पूर्ण अभ्यास करून वास्तुविशारद जे डिझाईन देतील त्या आधारावर त्याचा कार्यकाळ ठरेल. पण आमचा प्रयत्न याच 5 वर्षामध्ये ते लोकार्पण करावं असा राहील. आणि आता खूप बेसिक स्तरावर आपण आहात. सगळं चित्र समोर आल्यावर त्याची कॉस्ट कळेल. पण पैशासाठी एकही दिवसाचं काम यातलं अडकणार नाही. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः आणि आमचा विभाग याबद्दल संपूर्णतः कमिटेड आहोत. राज्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यावर्षीचा गणेशोत्सव कसा होणार, कारण अजूनही जे मूर्तिकार आहेत त्यांचा प्रश्न POPच्या संदर्भातला प्रलंबित आहे. 20 तारखेला आपण असं म्हणालो होतं की 20 तारखेला आम्ही एक रिपोर्ट उच्च न्यायालयाला किंवा न्यायालयाला सादर करू. काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे आत्ताच्या घडीला? रिपोर्ट सादर करू असं म्हटलेलं नाही. माझ्या विभागात म्हणजे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत आणि खरं तर विधिमंडळाच्या अखत्यारीत येणारं राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग ज्याचे अध्यक्ष अनिल काकोडकरजी आहेत त्यांना मी मंत्री म्हणून पत्र लिहिलं आहे. आणि POPवरनाच आणि POPमुळेच किंवा POPच जणू काही विषारी आहे, पर्यावरणाला घातक आहे आणि केवळ POPमुळेच नैसर्गिक जलस्रोत जिथे विसर्जन पण होतं ते प्रदूषित होणार आहे. अशा स्वरूपाचा CPCBची गाईडलाईनच्या आधारावर राज्य सरकारमधल्या महानगरपालिका, नगरपालिका, राज्य सरकारचं MPCB बोर्ड आणि त्याच्यावर आधारित सुमोटो केसमध्ये नागपूर खंडपीठ आणि केवळ मागी गणेशोत्सवासाठी विक्री, बनवणे आणि डिस्प्ले करणे याच्यावर मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशावर मूळ गाभा आहे की POP हा त्या ठिकाणी विषारी किंवा जलस्रोताला तोच प्रदूषित करतो याचा अभ्यास नाही आहे. त्या या आयोगाने तो अभ्यास करावा असे निर्देश आम्ही दिले. काकोडकरांनी मला उत्तर दिलं आणि त्यात एक्सपर्ट्सची कमिटी नेमून आम्ही त्यातला रिपोर्ट देऊ हे त्या ठिकाणी कबूल केलं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची सरकारची भूमिका की आम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. काकोडकरांचं उत्तरही आहे. आणि जोपर्यंत हा मूळ विषय POP दूषित करतो आणि विषारी आहे याचा निकाल लागेपर्यंत बंदी अयोग्य आहे ही भूमिका किंवा अशा स्वरूपाच्या भूमिकेला मदत किंवा अशा स्वरूपाची आमची कॉन्शियस भूमिका ही आम्ही कोर्टासमोर मांडू. मुंबई महापालिकेकडनं आकडेवारी आले जवळपास 4600 टनपेक्षा अधिक POP समुद्रात जातो. प्रवीण दरेकरांनी त्याच्यावर असं म्हटलं की सर्व पक्षांनी याच्या बाबतीत आता गांभीर्यतेने विचार केला पाहिजे की जर इतक्या संख्येनं POP समुद्रात जात असेल तर. याचा सगळ्याचा मूळ POP काय आहे याच्यावर आहे ना, त्याचाच अभ्यास करू. हा समज गैरसमज असू शकतो. कुठला त्याच्यासाठी सायंटिफिक अभ्यास झाला आहे? गुजरातच्या सरकारने NGTच्या गाईडलाईनवर POPची वरची बंदी उठवली
मग तिकडे समुद्र वेगळा आणि मुंबईकडे वेगळा आहे का? त्यामुळे हा आयोगाचा अभ्यास होणं आवश्यक आहे. तोपर्यंतची बंदी ही मान्य नाही, हीच भूमिका मूर्तिकारांची आहे, त्याला समर्थन आमचं आहे. एनजीटीचा जो रिपोर्ट आहे जो गुजरातसाठी लागू आहे तो महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत सादर का केला नाही किंवा कोर्टासमोर? हे पाप उद्धव ठाकरे सरकारचं आहे. महापालिकेमध्ये त्या ठिकाणी शाडू आणि माती आम्ही वाटप करू ही भूमिका तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी घेतली. म्हणजेच पर्यायाने POP वापरू नका ही भूमिका त्यांनी घेतली. का घेतली? कुठल्या अभ्यासाअंतर्गत घेतली? आणि म्हणून या पद्धतीचा अभ्यासाविणाच्या घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे. वास्तुविधारक जे चित्रीकरण आणि जे शिल्पे आपण करणार आहे त्याला कुठल्या कलाकारांच्या हस्ते आपण करणार आहे? मी याच्यावर पूर्ण विशेष तज्ज्ञांची समिती काम करेल. मी दुर्मिळ चित्र अशी म्हटलं आणि त्याबद्दलचा सगळा रिपोर्ट आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. शैलेश साहेब, आज अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आज नागपूरमध्ये काल रात्री जी काही दंगल घडली त्याच्या संदर्भातला आता विरोधक या सगळ्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत आहेत. गृह खातं अपयशी ठरलं, मुख्यमंत्र्यांच्या शहरात हे सगळं होतं, इंटेलिजन्स फेल्युअर होता, या सगळ्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहे असं ते म्हणतात. जबाबदारीची बोटं मुख्यमंत्र्यांकडे दाखवणाऱ्यांनी 4 बोटं त्यांच्याकडे येतात हे लक्षात ठेवा. अजून तर याच्या इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट, कारण एक कट होता, हा पूर्वनियोजित कट होता, हे प्राथमिक दिसतंय. विरोधकांनी हे लक्षात ठेवावं, ज्या वेळेला आपण दोष दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेला असं होता कामा नये की या कटामागे कोणीतरी दुसरंच आहे आणि ती 4 बोटं त्यांच्याचकडे येत आहेत. याबद्दलची खातरजमा त्यांनी करून घ्या. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, जर भाजपला इतकाच हिरव्या रंगाचा राग येत असेल तर पहिला तुमच्या झेंड्यातला हिरवा रंग काढा. आणि त्यांना अजून आमचा झेंडा काढायला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण घ्यायला लागेल आणि उद्धवजींना ते द्यायला आम्ही तयार आहोत. आता हा भाग वेगळा की वडिलांनी दिलेलं शिक्षणही त्यांनी प्रदूषित केलं, त्यांना काय प्रशिक्षण देणार? आणि त्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांच्या शिक्षणालाच प्रदूषित केलं त्यांना प्रशिक्षण द्यावं की नाही हा भाग वेगळा आहे. भारतीय जनता पक्षाची स्थापना याच मुंबईत झाली आहे. या मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये, तेव्हाचं शिवाजी पार्क, पहिली सभा झाली आहे. वांद्रे रेक्लेमेशनला त्या ठिकाणी पहिली स्थापना झाली आहे. उद्धवजी, तुमचा उभाटा गटाची स्थापना कुठे झाली आहे? दिल्लीच्या कोर्टात झाली आहे. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. सर, हिंदी में जाना चाहेंगे, नागपुर हिंसा जो है साजिश की ओर इशारा कर रही है, क्या कहना चाहेंगे आप? क्या फिर इसके ऊपर जो घटनाक्रम दिखाई दे रहा है वो स्पष्टता से दिखाई दे रहा है कि इसके पीछे कोई कॉन्स्पिरेसी और ये वेल डिजाइंड कॉन्स्पिरेसी है और उसके ऊपर अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है. सच सामने आएगा. लेकिन जो विरोधी दल या मुख्यमंत्री जी के ऊपर उंगली उठाना चाहते हैं उनको मैं सचेत करना चाहता हूं. एक उंगली आप मुख्यमंत्री जी पर उठाओगे, 4 उंगली आपके पास भी आती है, ध्यान में रखिए. अब इसका रिपोर्ट आना बाकी है, उसमें सच सामने आएगा. सर, विरोधी दल का ये भी कहना है अगर ये सुनियोजित था ये हिंसा तो फिर कैसे जो है वो आपकी सरकार को पता नहीं चला? इन्वेस्टिगेशन में सब सामने आएगा. सुनियोजित में, नियोजन में कौन थे, नियोजित करने वाले कौन थे, उसका मास्टरमाइंड कौन है, आगे आगे देखिए होता है क्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.